अशोक खरात प्रकरणी अनेक IAS आणि IPS अधिकारी देखील समोर आले। विशेष बाब बघा, जर यामध्ये कुठलाही अधिकारी आढळून आला तर त्याला लगेच सस्पेंड केलं जातं, पण जर राजकारणी आढळून आला तर त्याचा तितक्याच ताकदीनिशी राजीनामा घेतला जाणार नाही। हीच आपली सिस्टम आहे। या भोंदूबाबा अशोक खरातचे जेवढे प्रकरण बाहेर आलेत आणि या प्रकरणांमध्ये जितके मोठमोठे खुलासे झालेत त्यावरून A to Z सिस्टम कामाला लागते। अशोक खरातने जे काही केलेलं आहे ते करण्यासाठी दाखला हा राजकीय नेत्यांचा दिला जातो, त्याला रसद राजकीय नेत्यांनी पुरवली। त्यामुळे IPS IAS किंवा जे वेगवेगळे अधिकारी आहेत त्यापैकी कोण यात गुंतलंय, यापेक्षा किती राजकारणी यामध्ये गुंतलेले आहेत यावरती देवेंद्र फडणवीसांनी फोकस करणं गरजेचं आहे। आता या अशोक खरातकडे किती प्रॉपर्टी आहे, त्यांनी काय काय कारनामे केलेत, कोणकोणते राजकीय नेते यामध्ये गुंतलेत आणि रुपाली चाकणकरांच्या चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता काय यावरती आपण नजर टाकूया। रंगील अशोक खरातचे वेगवेगळे प्रकरण, वेगवेगळे धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात। यासोबतच पायाखालची जमीन हादरवणारी माहिती सुद्धा पुढे येते। काही वर्षातच अशोक खरात यानं मोठी जंगी मालमत्ता जमा केली। अशोक खरात पोलीस कोठडीत असून त्याची आता कसून चौकशी केली जाते। हेल्पलाईन नंबर पोलिसांकडून जारी करण्यात आले। महिला त्या नंबरवरती संपर्क करून माहिती देऊ शकतात। अनेक महिलांवर अशोक खरात याने भीती घालून लैंगिक अत्याचार केले। भोंदूबाबा अशोक खरातवर 7वा गुन्हा सुद्धा दाखल झाला। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित महिलेनं पुढे येत गुन्हा दाखल केला। हे प्रकरण अत्यंत भयंकर असून महिलांनी या भोंदू विरोधामध्ये आता गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येण्याची मागणी केली जाते। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याची माहिती सुद्धा महिलांनी त्यांच्या तक्रारात दिली आहे। भोंदू अशोक खरात यानं इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेनं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय। भोंदू अशोक खरात प्रकरणात आता दुसरी एक धक्कादायक माहिती मिळते। याच अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाला जयंत पाटील यांनीही हजेरी लावली होती। जयंत पाटील यांच्यासह आमदार दिलीप बनकर, माजी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे फोटो पुढे आले। सोबतच केसरकरांनी सुद्धा या खरातच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली। खरातची कुंडली बाहेर येते, त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे, त्याचा CA कोण आहे हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आरोपीची कुठे प्रॉपर्टी आहे त्याची माहिती त्यांनी दिली आहे। मिरगाव येथे 33 एकर, पाथर्डी गावात 10 एकर, नाशिक सिन्नर मध्ये 10 एकर, राहता अहिल्यानगर 4.5 एकर, काकडी तालुका शिर्डी विमानतळ 5.5 एकर, पाथर्डी फाटा फ्लॅट, ओझर जिल्हा नाशिक 5 गुंठ्यांचा प्लॉट, पनवेल मध्ये 40 गुंठे प्लॉट, कॅनरा कोर्ट नाशिक ऑफिस 180 स्क्वेअर फूट, संगमनेर मध्ये मुलीच्या नावावर 80 गुंठे प्लॉट, पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट असल्याची नमूद केलं गेलंय। नाशिक कर्मयोगी नगर बंगला, शिर्डी तालुका, राहता साई सिल्वर ओक मंगल कार्यालय, सिन्नर मध्ये 5 जणांस 6 एकर जमीन, मिरगाव मध्ये फार्म हाऊस, स्वतःकडे 12 तोळे सोनं आहे, पत्नीकडे 20 तोळे सोनं आहे, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1-2 लाख गुंतवणूक आहे, 5 बँक खाते असून एकूण 40,87 लाखांचे बाजार मूल्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SRA उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती रद्द करून मंत्रालयात बदली करण्यात आली। खरातशी आर्थिक व्यवहार केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अभिजित भांडे पाटील यांचे अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचं उघड झालेलं आहे। खरातच्या पत्नीच्या आणि मुलीच्या नावे असलेल्या जमिनींमध्ये भांडे पाटील यांनी गुंतवणूक केल्याचा संशय वर्तवला जातोय। खरातशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा सुद्धा आता आरोप होतोय आणि त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे खरातच्या संपर्कात असलेल्या इतर महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणलेले आहेत। याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागलाय। खरातच्या एका ट्रस्टमध्ये त्या संचालिका होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यामुळेच दोषी आढळल्या सगळ्याच राजकारण्यांवरती आणि अधिकाऱ्यांवरती सखोल चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिले गेलेले। पण आपल्याला ही माहिती आहे की देवेंद्र फडणवीस राजकारण्यांना पाठीशी घालतील आणि फक्त अधिकाऱ्यांवरतीच कारवाई करतील अशा पद्धतीच्या चर्चा व्हायला सुरुवात झाल्या। आतापर्यंत या सगळ्या प्रकरणांमध्ये किती लोकांचे राजीनामे घेतले गेले, किती लोकांचे संबंध आहेत, फक्त ठाकरे सरकारच्या काळात किती निधी दिला गेला, कोणत्या मंत्र्याने निधी दिला गेला यावर बोलतात, पण फडणवीस आणि शिंदे सरकारच्या काळात खरातचे लाड ज्यांनी पुरवले त्या
राजकारण्यांचे राजीनामे फडणवीसांनी मागितलेत का, हा प्रश्न आहे. आता सगळ्यांनाच माहिती हा विषय जितका फडणवीस लावून धरतील तितकाच या प्रकरणामध्ये शेवट होऊ शकतो. आता फक्त फडणवीसांनी मनावर घेतलं पाहिजे, कारण शिंदेचे आणि अजित पवारांचे आमदार किंवा मंत्री जोपर्यंत यात गुंतलेले होते तोपर्यंतच फडणवीस ऍक्शन मोडवर राहतील असं दिसलं. पण आता भाजपचे अनेक नेते, अनेक मंत्र्यांची नावं या भोंदूखरा सोबत जोडली गेले. त्यामुळे जो न्याय शिंदेच्या मंत्र्यांना किंवा अजित पवारांच्या मंत्र्यांना लागू करावा लागणार आहे तोच न्याय खरातच्या प्रकरणी फडणवीसांना त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांप्रकरणीही लावून धरावा लागणार आहे. त्यामुळे हे प्रकरण बघण्यासारखं असणार आहे. तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं पाहता? रुपाली चाकणकरांची सुद्धा आता चौकशीचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये अधिकाऱ्यांपेक्षा राजकारण्यांची चेहरे उघडे पडणं गरजेचं आहे का? कमेंट करा. विषय मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.